शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे की बघा, गेल्या अनेक दिवसापासून ज्या पैशाची आपण सार्वजनिक खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तो पीक विमा अखेर आज खात्यामध्ये जमा होत आहे। बघा, ही बातमी ऐकून तुम्हाला खरोखरच खूप आनंद होईल, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता हा पीक विमा फक्त एकाच वर्षाचा नसून मागील 3 वर्षाचा, म्हणजे की बघा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रितपणे आता पैसे जमा खात्यात होणार आहे। म्हणजेच की बघा, सरकारने या कामासाठी खूप मोठी निधी मंजूर केली असून राज्यातील 16 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्याच्या बँक खात्यावरतील हे सर्वच पैसे आज खात्यामध्ये जमा होत आहे। आता सरकारने या कालावधीसाठी बघा खूप मोठी निधी मंजूर केली असून राज्यातील 16 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे सर्वच पैसे आज खात्यामध्ये जमा होत आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि आजचा दिवस शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी बघा महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँकेत आपलं खातं उघडलेलं आहे, त्यांच्या खात्यावर शेतकरी मित्रांनो बघा, त्यांच्या खात्यावर आता मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे SMS येण्याची सुरुवात झालेली आहे। कारण की बघा, हे सर्वच पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे आणि सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी बघा 45,900 रुपये 900 रुपयाची मोठी मदत आज खात्यात जमा होत आहे। आता आपण विस्तार पाहून घेऊया की बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे, ही यादी सरकारने आज जाहीर केलेली असून त्यानुसार बघा प्रत्येक पिकासाठी पैसे आज खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचे आता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार, आता बघा तुमचं कोणत्या पिकाचं नुकसान झालं आणि तुम्हाला किती पीक विमा मिळणार, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचं सुद्धा भात पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 50,000 ते बघा 61,000 रुपयापर्यंत पीक विमा आज खात्यात जमा होणार आहे। म्हणजे की बघा, आता नाचणं बघा शेतकरी मित्रांनो, आता नाचणं पिकासाठी बघा सुद्धा 15 ते 40,000 रुपये आज खात्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता सोयाबीन पिकासाठी सुद्धा माझ्या शेतकरी भावांसाठी 55,000 रुपये सुद्धा आज खात्यामध्ये जमा होत आहे। आणि ज्या शेतकऱ्याचे बघा कापूस पिकाचं नुकसान झालं असेल तर सर्वात जास्त म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 60,000 रुपये आज खात्यात जमा होत आहे। आता तूर पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो 47,000 रुपये आणि मूग पिकासाठी बघा 28,000 रुपये आज डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा 100% शेतकऱ्याच्या खात्यात आज सकाळपासूनच पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे व त्याचप्रमाणे खात्यामध्ये जमा होत आहे। आता ज्या शेतकऱ्याचे ज्वारी आणि बाजरी पिकाचं सुद्धा नुकसान झालं असेल, त्या शेतकऱ्याला बघा 26 ते 32,000 रुपयापर्यंत पीक विमा आता ही रक्कम आज खात्यात जमा होत आहे। शेतकऱ्यासाठी आत्ताचा सर्वात मोठा दिवस आहे, कारण की बघा तसेच आणि उडीद, मका, भुईमूग आणि कांदा आणि तीळ या पिकाचा विमा सुद्धा आज खात्यात जमा होत आहे। मागील 3 वर्षाचा कधी खूप पाऊस झाला होता, त्यामुळे बघा कधी तर गारपीट झालं तर कधी तर महापुरामुळे शेतीचं भरपूर मोठं नुकसान झालं होतं। पण सर्वांनी आता बघा विम्याचे फॉर्म भरले होते, पण काही तांत्रिक कारणामुळे सुद्धा पैसे मिळाले नव्हते। पण आता शेतकऱ्यांनी बघा अजिबात काळजी करू नका, कारण बघा आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही। आता बघा, कारण सरकारने सर्वच कागदपत्र तपासून आणि सर्वच याद्या तयार करून आता 100% शेतकऱ्याच्या खात्यात, म्हणजे जे बघा 100% शेतकऱ्याच्या खात्यात आता पीक विमा डायरेक्ट जमा होत आहे। असा मोठा ऐतिहासिक निर्णय आता घेतलेला आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री आणि बघा आणि कृषी मंत्री यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी आणि बँकेना कडक शब्दाचे सांगितलं आहे की बघा केव्हाही बघा एकही शेतकऱ्याला हक्काचा पैसा अडकू राहणार नाही। आता सगळ्या शेतकऱ्याला त्यांच्या हक्काची जी काही रक्कम आहे त्यांच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, बँकेने बघा आता बँकेने
रात्रंदिवस काम करून हे सर्वच पैसे आज खात्यात जमा होत आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. याआधी सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे मिळाले होते आणि आता लगेच हे राखलेला पीक विमा सुद्धा आज खात्यामध्ये जमा होत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ही बातमी आपल्याला 100% आता सर्वात मोठी खरी आलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते. शेतकऱ्याला खरी बातमी कोणीच सांगत नव्हतं. आता शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, पात्र शेतकरी कोण आहे आणि यादी जाहीर बघा, यादीत जर नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार. आता गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना सांगा, की आपल्या नातेवाईकांना सांगा, कारण हा पैसे आज खात्यामध्ये जमा होत आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकला जोडलेले नसेल तर लगेच बँकला जाऊन ते काम करून घ्या. जेणेकरून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचे हे पैसे तुमच्या खात्यात येतील. कुठलेही बघा थांबणार नाही आणि 3 वर्षाचा हे सर्वात मोठे हिशोब आज खात्यात जमा होत आहे. आता तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यात या विम्याची नवीन यादी आता सरकारने मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. हेक्टरी ₹45,900 ही खूप मोठी रक्कम आहे आणि बघा ही मदत आज खात्यामध्ये जमा होत आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी बघा दिवस रात्रभर कबाड कष्ट करून शेतीत पीक पिकवलं होतं, पण असमर्थ संकटामुळे त्यांचे नुकसान झालं होतं, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचं मोबदला आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कष्टकरी शेतकऱ्याला खूप आनंद झाला असून प्रत्येक जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. आता हे सर्वच पैसे तुमच्या हक्काचे आहे, कष्टाचे आहे आणि ते आज खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे वेळ न घालवता जवळच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईलवर SMS तपासून आपले बँक शिल्लक जे काही पैसे आहे ते तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. या मोठी बघा आणि शेतकरी मित्रांनो, मदतीचा लाभ घ्या, कारण हे सर्वच पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे आणि ही प्रक्रिया आता थांबणार नाही. कारण की बघा सर्वच पैसे आधीच बँकेत पाठवले आहेत आणि ते आज खात्यामध्ये जमा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार असून बघा पुढील हंगामासाठी शेतकरी मित्रांनो, शेती आणि बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यासाठी आता सरकारकडे जाण्याची गरज उरणार नाही. कारण की आता शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पीक विम्याचा हा मोठा पाठिंबा आज खात्यात जमा होत आहे. आता पीक विमा जमा होण्याच्या जिल्ह्याचे नाव खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचं या जिल्ह्यात नाव असेल तर तुमच्या खात्यात सर्वात पहिले तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्हाला सांगितलेले जिल्हे सुद्धा आहे. आता सोलापूर, त्याचप्रमाणे बघा सातारामध्ये सुद्धा पैसे मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याच बघा आता जे काही जिल्हे राहिलेले असतील शेतकरी मित्रांनो, म्हणजे किती यवतमाळ, परभणी, नंदुरबार, अकोला, बीड, जालना, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये हे सर्व पैसे आज खात्यात जमा होत आहे. सरकारने बघा पीक विमा कंपन्याला सुद्धा स्पष्ट बघा ताकीद दिली आहे, की आता नुकसान भरपाई देण्याचे उशीर करू नका. त्यासाठी शेतकरी मित्रांनो बघा, आता डायरेक्ट आज खात्यात पैसे जमा करा आणि बघा ही रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आता तुम्ही ही माहितीचे जास्तीत जास्त प्रचार करा, जेणेकरून प्रत्येक गरजू शेतकऱ्याला समजेल, की त्यांच्या खात्यात आज पीक विमा डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता बियाण घ्यायची सुद्धा आता तुम्हाला खूप मोठी तुम्हाला लाभ मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते. आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाले की नाही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.